सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. लोकशाहीची मूल्य रुजवणारा आदर्श राजा, उत्तम प्रशासक, दूरदृष्टीचं नेतृत्व, शूरता आणि उत्तम व्यवस्थापन असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन चरित्र हे प्रत्येकासाठी यशाचे पैलू निर्माण करून देणारं असून अपयशावर मात करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन शिवव्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी केलं. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स या ठिकाणी एकविरा फाउंडेशन आणि छत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीनं राजे शिवछत्रपती यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान पार पडलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्री थोरात, छत्रपती प्रतिष्ठानचे सचिन आहेर, विश्वासराव मुर्तडक, गणेश मादास, तेजस गोरडे, शैलेश आहेर, ऋषी काकड, साहिल गुंजाळ, सोहम पलोड, आदित्य चकोर, मयूर कांडेकर, यश कांडेकर, प्रसाद गुंजाळ, स्वरूप रहाणे, ओम शिंदे, ओम जाधव, राज आर्यन काकड आदींसह विविध पदाधिकारी यांची हजेरी होती. जयश्री थोरात यांनी शिवजयंतीनिमित्तानं सर्वांना मार्गदर्शन केलं. हा महाराष्ट्र एका धर्माचा नव्हे, तर हा महाराष्ट्र धर्माचा महाराष्ट्र आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र धर्म हा समतेच्या विचारांवरती मांडलेला धर्म आहे. शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांनी मोठा झालेला हा महाराष्ट्र आहे. खोलपर्यंत रुजलेले हे विचार कुणी असंच तोडून नाही टाकू शकत. आपल्या सर्वांना संस्कार आहे, आपल्या सर्वांना वारसा आहे महाराजांचा, आणि हा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. प्रत्येक मुलाची, प्रत्येक मुलीची, प्रत्येक माणसाची ही जबाबदारी आहे. आणि मला आनंद होतोय की आज आपण अशी जयंती साजरी करतोय जी सर्व धर्मसमभाव शिकवणारी आहे, जी महाराजांच्या विचारांवरती चालणारी आहे. महाराजांची ओळख एक न्याय देणारा राजा म्हणून होती. सर्वसामान्य माणसाचं कल्याणकारी योजना राबवणारी ओळख आपल्या राजांची होती. महिलांचं रक्षण करणारी, महिलांना पुढे घेऊन येणारी ओळख आपल्या राजांची होती. नेहमी जनतेचा विचार करणारे राजे म्हणून त्यांना मानलं जायचं. लोकांचं हित एवढंच त्यांचा ध्येय होता. इतिहासातील उत्तम प्रशासक, आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे जग पाहतं. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, तो आपल्या सर्वांसाठी अभिमान आहे. हा प्रेरणादायी इतिहास तुम्हाला जीवन जगायला शिकवेल. महाराजांचं साहस, शूरता, दूरदृष्टी याबरोबरच व्यवस्थापन हे प्रत्येकानं अंगीकारलं पाहिजे, असं मनोगत यावेळी प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केलंय. पण शिवाजी राजांचं व्यवस्थापन, शिवाजी राजांची ध्येय धोरणं, त्यांची न्याय व्यवस्था, शेतकऱ्यांविषयीचं त्यांची धोरणं, स्त्रियांच्या संदर्भानं त्यांचे निर्णय, निसर्गाच्या संदर्भातले त्यांचे निर्णय, या अनुषंगानं शिवाजी महाराजांना एक उत्तम प्रशासक म्हणून आम्ही बघणार आहोत की नाही. शिवाजी राजांचं जे व्यवस्थापन आहे ते आम्ही समजून घेणार आहोत की नाही. मला तुम्हाला अफजल खानाचा कोतळा काढला आपल्या सगळ्यांना माहित, आणि आपल्याला अंगावरती काटा आणणारा तो प्रसंग. राजे जगदंब जगदंब म्हणत खाली उतरले आणि मग शिवाजी महाराजांनी असे हात विस्फारले. अफजल खान आणि शिवाजी महाराज एकमेकांना आलिंगन देणार. अफजल खानानं दगाफटका केला, मान अशी बगलेमध्ये पकडली, खंजीर खुपसला. राजांनी चिलखत घातलेलं होतं, वार वायाला गेला, चिलखतावरती पडला. राजांनी लपून ठेवलेला बिछवा बाहेर काढला, वाघ नख बाहेर काढली, आणि अफजल खानाचं पुढचं काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती. आणि फार फार तर मग सय्यद बंडा धावून आला. जिवामाला होते, जिवामालांनी सांगितलं राजा तुम्ही व्हा बाजूला, मीच बघतो याला. आणि जिवामालानं जो वार केला, सय्यद बंडाचा हात बाजूला पडला. मग संभाजी गावजी आले. संभाजी गावजीनं भुयांचे पाय कापले. राजांना वरती भेटायला जाताना संभाजी गावजी हातात अफजल खानाचं मुंडकं तोडून घेऊन, हे सगळं आपल्याला पाठ.
मला तुम्हाला याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगायची आणि तरुण पोरांना शिवाजी राजांची दूरदृष्टी सांगायची. शिवाजी राजांनी त्या दहशतीचा फायदा घेतला, पुढच्या 18 दिवसात पणाला घेतला आणि पुढचे 1.25 वर्ष शिवाजी राजा आपल्या आईला भेटले नाही. काय डिव्होशन आहे, काय कार्यमग्नता आहे, काय कार्यतत्परता आहे. मला वाटतं हे गुण आम्ही शिवाजी राजांकडनं घेणार आहोत की नाही. आणि मॅनेजमेंटची पोरं असतील, आपण हे फक्त MBA ला पेपर पुरतं वाचलंय, बिझनेस इथिक्स. एवढी सत्ता असताना सुद्धा इथिक्स हे शिवाजी राजांचं वैशिष्ट्य आहे. शिवाजी राजांचं तुम्ही सॉट अनालिसिस बघा, त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस बघा, त्यांचं परफॉर्मन्स अप्रायझल बघा, त्यांची कॉस्ट कटिंग बघा. तुम्ही मॅनेजमेंट मधला कोणताही कन्सेप्ट घ्या, शिवचरित्रात असा तावून सुलाकून घ्यायचं. शिवाजी महाराजांच्या काळात काय असे प्रशिक्षित सैन्य होतं का? लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या, त्या समशेरी चालवायला शिकवलं, त्यांचे प्रशिक्षण वर्ग घेतले आणि मावळे उभे राहिले. हो, आपल्याला तानाजी मालुसरेंचा इतिहास ठाऊक, आपल्याला बाजी प्रभू देशपांडेंचा इतिहास ठाऊक आहे, पण या स्वराज्यामध्ये महत्वाची भूमिका अफजल खान जेव्हा निघाला ना, इथं प्रतापगडाच्या पायथ्याला येईपर्यंत प्रत्येक तुकडीमध्ये बहिर्जी नायकांनी हेर पेरून ठेवला. शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढायांमध्ये फार महत्वाची भूमिका आहे बहिर्जी नायकांची. आम्ही आमच्या पोराला सांगितलंय, काही कर, नोकरी कर, पण त्याला उद्योगात, व्यवसायात, व्यापारात यावं, जरा मोठी स्वप्न बघावी. असं का आम्ही निर्माण करू शकलो नाही? आऊसाहेबांनी, शहाजीराजांनी सांगितलं, शिवा आपलं राज्य उभं करायचं, आपलं एम्पायर उभं करायचं, स्वराज्य स्थापन करायचं, म्हणून स्वराज्य उभं राहिलं. आपण आपल्या पोराला का सांगू नये की तू ये, तुझं काहीतरी उभं कर. पोरग काही वेगळं करायला गेला ना, बापच त्याला सांगतात, ते अंथरून पाहून पाय बसर. त्याला ते पोरग हातपाय खुडून मुरून गेलं, बापानं काही त्याला कधी हातपाय पुसरू दिले नाही. आज शिवजयंतीवरून घरी गेलात ना, पोराला सांगायचं हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघ. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरांमध्ये निर्माण करण्यात आली पाहिजे. काय होतं 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज साहेब जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई आहे. एवढंच इस्रायल. आम्हाला 50 वर्ष गेली कळायला, पाणी पिकाला द्यायचं असतं, पाटाला नाही. 50 वर्ष आम्ही पाटालाच पाणी देतो. कधी आमची नवीन तंत्रज्ञान स्वीकारतील, कधी काळ आणि वेळेनुसार बदलतील. बुर्ज खलिफा म्हणून इमारत येते दुबईला, शेकडो मजले वर घेऊन जातात आणि वरून खाली घेऊन येतात. आणि वर जाऊन खाली यायला लोक हजारो रुपये तिकीट काढतात. मगाशी ही ताई बोलत होती दुर्ग संवर्धनावरती. का आम्ही दुर्ग संवर्धन करू नये? का आमच्या जगातल्या लोकांनी दुर्ग पाहायला येऊ नये? का आमचे दुर्ग शौर्याचे, पर्यटनाचे केंद्र ठरू नये? पण आम्ही त्या दृष्टीने विचार करायला तयार नाही. अरे जगाला हेमा पाटील असे दुर्ग आहेत, जगभरातली लोक इथं आली पाहिजे. 23 किल्ले दिले आणि नुसते किल्ले दिले नाही, संभाजी राजांना घेऊन औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. तुम्ही विचार करा, औरंगजेबाला भेटायला जाताना शिवाजी राजे एकटे पण जाऊ शकले असते, पण एवढ्या वेळेच्या संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. का गेले बरं संभाजी राजांना घेऊन? बरं, मधल्या प्रवासामध्ये संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत, काय बोलले काय? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढ्या वेळेचा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढ्या वेळेचा संभाजी राजा पण माहित होता आता 10 दिले आणि गेल्यावर घेऊ की परत एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं ना, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरतीही केली गेली. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न,
सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.